नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी प्रेमाने मात्र जीवाला सांगत असते की हे बघा, तुम्ही जीवा आहात, त्यामुळे आज जी लोक तुम्हाला नावं ठेवतात, उद्या 30 लोक तुम्हाला एकत्र बसायला घेतील, ते पण अभिमानाने. बघतच राहा की तुम्ही काय होते ते. त्यानंतर आता इकडे वसू आत्या आणि रम्या झोपलेल्या असतात. रम्या आता अगदी घाईने वसू आत्याला उठवते आणि म्हणते की आई अगं उठ, काय झोपलीस. आणि मोबाईलमध्ये काहीतरी आता तिला एक पुरावा येतो आणि ती म्हणते की अगं, पार्थ आणि काव्या या दोघांचा संसार आणि लग्न मोडण्यासाठी आता आपल्याकडे काही भक्कम पुरावा आलेला आहे. आता त्या दोघी अगदी पाहतात आणि त्या दोघींना आता हे बघून तर आता धक्का सुद्धा बसतो आणि आनंद सुद्धा खूप होतो. त्यानंतर आता रूममध्ये काव्य ही तयार होत असते आणि पार्थ तिच्या हातावर मात्र क्रीम आहे तर ती जास्त ओततो. आता काव्य म्हणत असते की अहो पार्थ, काय केलं देशमुख तुम्ही हे, आता इतकी क्रीम मी कुठे लावायची. तर आता पार्थ म्हणतो की द्या इकडे, मी लावतो. म्हणून काव्य आपल्या हाताने मात्र आता पार्थला क्रीम लावत असते आणि रोमॅन्टिक होती आता पार्थकडे बघत असतो. कारण आता काव्याने सुद्धा पार्थला स्वीकारलेलं असतं आणि जीवाला सुद्धा आता तेच सांगितलेलं असतं की तू सुद्धा नंदिनी ताईचा स्वीकार कर आणि मी सुद्धा आता पार्थमध्ये गुंतत चाललेले आहे. आता मात्र क्रीम लावत असताना पार्थ काव्याकडे रोमॅन्टिक खूप पाहत असतो. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.